नमस्कार. आज आपण एका प्रवासावर निघणार आहोत. इस्लामच्या उगमाची कहाणी जाणून घ्यायला. जगातील एका प्रमुख धर्माची ही कथा कशी सुरू झाली, चला तर मग पाहूया. ही गोष्ट आहे वाळवंटातून जन्मलेल्या एका विश्वासाची. कल्पना करा, अरेबियन द्वीपकल्प, जिथे दूरदूरपर्यंत फक्त वाळूच वाळू आहे. आयुष्य खूप खडतर आहे आणि अशाच परिस्थितीत एका नव्या श्रद्धेचा जन्म होतो. तर चला या कथेच्या मुळाशी जाऊया, समजून घेऊया की इस्लामची सुरुवात नेमकी कशी आणि कुठल्या परिस्थितीत झाली. तर पार्श्वभूमी काय होती? अरेबियन द्वीपकल्प म्हणजे एक मोठं वाळवंट, जिथे शेती करणं जवळजवळ अशक्यच. त्यामुळं साहजिकच जिथे कुठे सुपीक जमीन आणि पाणी मिळायचं, जसं की मक्का आणि मदिना, तिथे लोकांनी वस्ती केली. आणि ही शहरं फक्त वस्ती नव्हती, तर ती व्यापाराची आणि संस्कृतीची एक महत्त्वाची केंद्र बनली होती. आणि मग या कथेच्या केंद्रस्थानी येतात एक व्यक्ती, इस्लामचे संस्थापक प्रेषित महम्मद. त्यांच्या आयुष्यावर एक नजर टाकूया. बघा, इसवी सन 570 मध्ये मक्कामध्ये जन्म, मग पुढे गुहेतला साक्षात्कार, मदिनेकडे प्रवास आणि 632 मध्ये निधन. या प्रत्येक टप्प्याने इतिहासाला एक वेगळं वळण दिलं. चला सुरुवात करूया त्यांच्या बालपणापासून, जे खरं तर खूप संघर्षमय होतं. विचार करा, जन्माआधीच वडील गेले, 6 वर्षांचे असताना आईचं निधन झालं. अशा परिस्थितीत त्यांचे व्यापारी काका होते, त्यांनीच त्यांना वाढवलं. पुढे ते खदीजा नावाच्या एका श्रीमंत विधवेसाठी काम करू लागले आणि नंतर त्यांच्याशीच त्यांचा विवाह झाला. त्यांना 2 मुलं आणि 4 मुली झाल्या. आता मोहम्मद अनेकदा मक्केजवळच्या हिरा नावाच्या एका गुहेत जाऊन ध्यान करायचे, शांतपणे विचार करायचे. आणि अशाच एका दिवशी ध्यान करत असताना त्यांना एक आवाज ऐकू आला. एक दैवी संदेश मिळाला, तुम्ही देवाचे म्हणजे अल्लाहचे प्रेषित आहात. खरं तर ह्याच एका क्षणाने सगळं काही बदलून गेलं. आणि इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी स्वतःला देव नाही, तर देवाचे प्रेषित मानलं, म्हणजे देवाचा संदेश लोकांपर्यंत पोचवणारे. त्यांची हीच शिकवण पुढे कुराण या पवित्र ग्रंथामध्ये संकलित झाली, जो इस्लामचा आधार आहे. पण ही नवी शिकवण स्वीकारायला सगळेच तयार नव्हते. मक्कामध्ये त्यांना खूप विरोध झाला आणि याच विरोधामुळे इस्लामच्या इतिहासातला एक खूप मोठा आणि महत्त्वाचा टप्पा सुरू झाला, हिजरा, एक नवी सुरुवात. झालं असं की मक्कामध्ये विरोध इतका वाढला की तिथे राहणं जवळपास अशक्य झालं. मग मुहम्मद आणि त्यांच्या अनुयायांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी मक्का सोडून मदिना या शहराकडे प्रवास केला. हा प्रवास झाला इसवी सन 622 मध्ये. या प्रवासालाच हिजरा असं म्हणतात. आणि हा फक्त एक प्रवास नव्हता, तो एका नव्या पर्वाची सुरुवात होता, एका नवीन समाजाच्या निर्मितीची सुरुवात. म्हणूनच ही घटना इतकी महत्त्वाची मानली जाते की इथूनच इस्लामिक कॅलेंडर म्हणजे हिजरी सणाची सुरुवात होते. आणि या नव्या समाजाचा पाया होता एकच विश्वास, ज्याला इस्लाम असं नाव मिळालं. इस्लाम या शब्दाचा अर्थच आहे देवाला शरण जाणे, संपूर्ण समर्पण. मग जो व्यक्ती इस्लामचं पालन करतो म्हणजे देवाला शरण जातो, त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात मुस्लिम. म्हणजे दोन्ही शब्दांचा मूळ अर्थ एकच आहे, देवाला शरण जाणं. मक्केच्या विरोधात मदिनेमध्ये मात्र त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तिथल्या अनेक टोळ्यांना त्यांनी एकत्र आणलं आणि यामुळे झालं काय की मुस्लिम समाजाची ताकद आणि प्रभाव दोन्हीही खूप वाढले. बरं, हे झाली इतिहासाची गोष्ट. पण प्रेषित मोहम्मदांनी नेमकी काय शिकवण दिली? इस्लामचे आधारस्तंभ कोणते आहेत? चला ते पाहूया. इस्लामची शिकवण खूप सरळ आहे. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देव एकच आहे, अल्लाह. त्याला प्रसन्न करण्यासाठी कोणतीही मोठी कर्मकांड नकोत, साधी प्रार्थना पुरेशी आहे. लोकांनी प्रामाणिकपणे जगावं, वाईट सवयी सोडाव्यात. आणि हो, गरीब आणि महिलांबद्दल दया आणि सहानुभूती ठेवावी. त्या काळात ही शिकवण खूपच क्रांतिकारक होती. आणि या शिकवणीवर आधारित आहेत इस्लामचे 5 आधारस्तंभ. पहिला, कलिमा, म्हणजे अल्लाह एकच आहे आणि मोहम्मद त्याचे प्रेषित आहेत हे मानणं. दुसरा, नमाज, दिवसातून 5 वेळा प्रार्थना. तिसरा, रोजा, रमजान महिन्यात उपवास. चौथा, जकात, आपल्या कमाईचा काही भाग गरिबांना दान करणं. आणि 5वा, हज, शक्य असेल तर आयुष्यात एकदा तरी मक्केची यात्रा करणं. हे फक्त नियम नाहीत, तर जगण्याची एक पद्धत आहे. प्रेषित मोहम्मदांच्या निधनानंतर काय झालं? हा वारसा पुढे कसा चालला? चला यावर एक नजर टाकूया. त्यांच्यानंतर जे उत्तराधिकारी आले त्यांना खलिफा म्हणून ओळखलं जातं. खलिफा म्हणजे फक्त धार्मिक प्रमुख नाही, तर राजकीय प्रमुख सुद्धा. आणि पहिले खलिफा कोण होते? तर ते होते अबू बकर.
प्रेषित मोहम्मदांचे एक खूप जवळचे सहकारी. आणि जसं जसा काळ पुढे गेला तसतसा इतर धर्मांप्रमाणेच इस्लाममध्येही वेगवेगळे पंथ निर्माण झाले. नेतृत्वाच्या मुद्द्यावरून काही मतभेद झाले आणि त्यातूनच शिया आणि सुन्नी हे 2 मुख्य पंथ तयार झाले. आणि या सगळ्या प्रवासानंतर एक प्रश्न नक्कीच मनात येतो की एका व्यक्तीच्या शिकवणीने, एका वाळवंटातून सुरू झालेल्या चळवळीने जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या धर्माला कसा काय आकार दिला असेल? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?